Hello everyone, dear students. This is the fourth lecture of Theory of Poetry for SYBA students. As we were discussing about the sound structure in the last presentation, let us proceed the discussion ahead. The sound or the echo of the poem determines our emotional and imaginative response. So the poem has the sound, or we may call echo, and this factor determines our emotional and imaginative response. नर्सरीमध्ये असताना ज्या पद्धतीनं आपण इंग्लिश पोएम्स रिसाइट करायचो, ओनली बिकॉज ऑफ द साऊंड और द इको ऑफ दॅट पर्टिक्युलर पोएम, आणि एक भावनात्मक इमोशनल अँड इमॅजिनेटिव्ह, इमोशनल म्हणजे भावनात्मक आणि इमॅजिनेटिव्ह म्हणजे एक काल्पनिक अशा प्रकारचा प्रतिसाद आपण देतो. The sound in the poem is created by certain effective interlocking within a line or among lines, and it is called rhyme. Rhyme म्हणजे काय? यमक म्हणजे काय? एक प्रकारचा काय तो sound. The sound in the poem which is created by certain effective interlocking within a line or among lines. म्हणजे बघा, पहिली आणि तिसरी ओळ राईम्ड असते, दुसरी आणि चौथी ओळ राईम्ड असते, याला म्हणायचं इंटरलॉकिंग. समजलं? पहिली आणि तिसरी लाईन, दुसरी आणि चौथी लाईन, याला आपण काय म्हणायचं? इंटरलॉकिंग सिस्टीम असते. तर साऊंड स्ट्रक्चरचा अभ्यास जेव्हा आपण करतो, साऊंड स्ट्रक्चर, त्यावेळेस यूज ऑफ अल्टरेशन अँड असोनन्स कॅन ऑल्सो गिव्ह साऊंड इफेक्ट्स टू द पोएटिक लाईन्स. एखाद्या काव्यपंक्तीला साऊंड इफेक्ट्स देण्याचं काम करणारे हे दोन फिगर ऑफ स्पीचेस आहेत, अल्टरेशन अँड असोनन्स. त्याच्यानंतर सिम्बॉल्स अँड इमेजरी also provide sound effect to the poem. वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स, प्रतीके, इमेजरी, प्रतिमा, या गोष्टी सुद्धा कवितेला एक प्रकारचा साऊंड इफेक्ट देतात. फॉर एक्झाम्पल, मेटाफर अँड सिमिली फिगर्स ऑफ स्पीच, रूपक आणि उपमा भाषा अलंकाराची या ठिकाणी आपल्याला साऊंड इफेक्ट देणारे फिगर्स ऑफ स्पीच म्हणून उल्लेख करता येईल. मग आता आपल्याला जायचं आहे एलिमेंट्स ऑफ पोएट्रीच्या पुढच्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे स्टांजा फॉर्म्स. दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ स्टांजा फॉर्म्स. इन शॉर्ट, प्रत्येक स्टांजाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. ब्लँक वर्स, कपलेट, टेरसेट, टेर्जा रिमा, क्वाट्रेन, बॅलड स्टांजा, राईम रॉयल, ऑटवा रिमा, स्पेन्सरियन स्टांजा, पेट्रार्चन स्टांजा, शेक्सपिरियन स्टांजा. ही नावं तुम्हाला आता सुरुवातीला थोडेसे नाही, बरेच अवघड वाटतील, पण त्यांचा अर्थ जेव्हा आपण समजावून घेऊ त्यावेळेस ते तुमच्या लक्षात येतील. बी रेडी टू टेक इट. Now let us talk about what is blank verse. It consists of lines of iambic pentameter. Iambic pentameter हा एक अतिशय गाजलेला प्रकार आहे. मला वाटतं आपण आयम्बिक म्हणजे काय ते पण बघितलंय, पेंटॅमीटर म्हणजे काय ते पण बघितलंय. उदाहरणार्थ मी तुम्हाला आत्ता मागच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आयम्बिक म्हणजे एक स्ट्रेस्ड आणि दुसरा अनस्ट्रेस्ड, आणि पेंटॅमीटर म्हणजे 5 स्ट्रेस्ड सिलॅबल. त्याच्यानंतर इट इज अनराइम्ड. ब्लँक वर्सचं दुसरं फीचर आहे अनराइम्ड, याच्यामध्ये यमक नसतं, म्हणून तर काय हेन्स इट इज कॉल्ड ब्लँक, म्हणून त्याला आपण काय म्हणतो
blank verse. So it was introduced by the Earl of Surrey in his book of translation of Virgil's The Aeneid. द एनियड नावाचं महाकाव्य आहे 1540 मध्ये पब्लिश झालेलं. ते लिहिलं होतं वर्जिल नावाच्या महाकवीनं आणि त्या महाकवीच्या द एनियड नावाच्या महाकाव्याच्या ट्रान्सलेशनवरती पुस्तक लिहिलं होतं द अर्ल ऑफ सरे नावाच्या लेखकानं. त्याने ब्लँक वर्स खऱ्या अर्थाने इंग्रजीमध्ये सुरू केला आहे, प्रस्तावित केलेला आहे. So it became the standard meter for Elizabethan's poetic drama. So blank verse has become the standard meter for Elizabethan's poetic drama. एलिझाबेथन्स बद्दल आपण बोललेलो आहे. एलिझाबेथन म्हणजे क्वीन एलिझाबेथ नावाच्या राणीच्या कालखंडामध्ये जसं विल्यम शेक्सपियर, एडमंड स्पेन्सर्स होऊन गेले, तर त्यांनी जो पोएटिक ड्रामा लिहिला त्याच्यामध्ये ब्लँक वर्सचा जास्तीत जास्त वापर आपल्याला दिसेल. John Milton used blank verse for the Paradise Lost. तुम्ही इंग्रजी भाषेचे आणि साहित्याचे विद्यार्थी असताना तुम्हाला हे विसरताच येणार नाही. द पॅराडाईस लॉस्ट बाय जॉन मिल्टन विच वॉज पब्लिश्ड इन 1667. मानवी जीवनाचं सर्वात महान महाकाव्य द पॅराडाईस लॉस्ट, इथे पण जॉन मिल्टनने ब्लँक वर्सचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे जेम्स थॉम्सन फॉर हिज डिस्क्रिप्टिव्ह अँड फिलॉसॉफिकल पोएम सीझन नावाची फार गाजलेली कविता आहे जेम्स थॉम्सन यांची. ती थोडीशी वर्णनात्मक आणि तत्वज्ञानात्मक कविता आहे. ती सुद्धा ब्लँक वर्समध्ये लिहिली गेलेली आहे. and that was written during 1726 to 30. Even William Wordsworth for his autobiographical poem Prelude. विल्यम वर्ड्सवर्थ यांची प्रेल्यूड नावाची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये थोडासा आत्मचरित्रात्मक कविता आहे. 1850 मध्ये प्रकाशित झालेली ह्या कवितेमध्ये सुद्धा ब्लँक वर्स वापरलेला आहे. लॉर्ड टेनिसन नॅरेटिव्ह पोएम आयडियल्स ऑफ द किंग. त्याच्यानंतर T.S. Eliot द वेस्ट लँड. So these are some of the examples where the poet has used blank verse, and these poets belongs to different periods. वेगवेगळ्या कालखंडाशी संबंधित हे वेगवेगळे महाकवी होऊन गेले आणि त्या सर्व महाकवींनी त्यांच्या त्यांच्या त्या महाकाव्यामध्ये ब्लँक वर्सचा वापर केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे एकदम थोडंसं कपलेट. व्हॉट इज कपलेट? मला वाटतं मी मागच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला सॉनेट स्टांजा समजावून सांगताना 2 ओळींचं कडवं असा उल्लेख केला. त्यालाच काय म्हणतो आपण? अ कपलेट. अ कपलेट इज अ पेअर ऑफ राईम्ड लाईन्स. पेअर्स म्हणजे फक्त 2, नॉट 3, नॉट 4. पेअर ऑफ राईम्ड लाईन्स दॅट आर इक्वल इन लेंथ. ओळींची लांबी सारखीच असते आणि सगळ्यात महत्वाचं फीचर काय? राईम्ड. ते दोन्हीही एकमेकाशी राईम्ड असतात. उदाहरणार्थ जी आपण बघितलं ना, शेवटी राईम स्कीममध्ये शेवटी जी किंवा शेवटी डी असं देणार. द ऑक्टोसिलॅबिक कपलेट हॅज लाईन्स ऑफ 8 सिलॅबल्स. याच्यामध्ये ऑक्टोसिलॅबिक 8 सिलॅबल असणाऱ्या कपलेटच्या लाईन्स असतात. त्याच्यामध्ये 8 सिलॅबल असतात ना. ऑक्टो मीन्स 8 सिलॅबिक अँड युजली कन्सिस्टिंग ऑफ 4 आयम्बिक फीट. त्याच्यामध्ये 4 आयम्बिक फीट असतात. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अँड्र्यू मार्वल्स टू हिज कॉय मिस्ट्रेस. सी दिस, द ग्रेव्स अ फाईन अँड प्रायव्हेट प्लेस बट नन आय थिंक डू देअर embrace. This is the couplet of to his coy mistress. Now what is heroic couplet? Heroic couplet means lines of iambic pentameter which rhyme in pairs. ज्या 2 ओळी प्रत्येक ओळ म्हणजे पहिली आणि दुसरी, पहिली आणि दुसरी, पहिली आणि दुसरी एकमेकाशी राईम्ड असतात. आणि म्हणून बघा AA, BB, CC,
You can say DD, GG, etc. And this was introduced by Geoffrey Chaucer. मिडल एज आपली चर्चा झाली मागच्या लेक्चरला. मिडल एज मधला महान कवी, द फादर ऑफ इंग्लिश पोएट्री, जॉफ्री चौसर, हु इज also called English Homer in his The Legend of Good Women and the Canterbury Tales. याच्यामध्ये जॉफ्री चौसरनं हिरोईक कपलेटचा वापर केलेला आहे. Now what is tercet? Tercet is a stanza of 3 lines. Tercet means 3. 3 लाईनचं कडवं असतं, युजली विथ सिंगल राईम. त्याच्यामध्ये सिंगल राईम असते. टेरझा रिमा. व्हॉट इज टेरझा रिमा? इट इज कंपोज्ड ऑफ टेरसेट्स. टेरसेट पासूनच तयार केलं असतं, विच आर इंटरलिंक्ड. हे काय असतं? इंटरलिंक्ड. आता तुम्हाला कळेल इंटरलिंक. ABA, BCB, CDC. म्हणजे बघा, पहिली आणि तिसरी लाईन, बरोबर, दुसरी आणि चौथी लाईन. तर इथे बघा, ही 5वी आणि 7वी लाईन असेल ही, आणि ही 6वी आणि 8वी लाईन. म्हणजे दिस इज व्हॉट द टेरझा रिमा. 3 टेरसेटचा अर्थ 3 लाईन्स आहे. 3 लाईन्स म्हणजे काय महत्वाचं आहे? इंटरलिंक्ड. आणि बेस्ट एक्झाम्पल इज Dante's Divine Comedy. Sir Thomas Watt introduced this terza rima and P.B. Shelley also used Ode to the West Wind with terza rima, which was published in 1820. Now what is quatrain? I have talked about this. A quatrain means a 4-line stanza, which is very common in English verse. 4 ओळींचं कडवं हे फार कॉमन आहे इंग्लिश वर्स मध्ये, स्पेशली द बॅलड स्टांजा. पोवाडा असतो ना, पोवाड्याचं कडवं. द सेम स्टांजा इन हिम्स कॉल्ड कॉमन मेजर. आणि अशाच प्रकारचं कडवं हिम्स, जसं आपल्या मराठीमध्ये स्तोत्र. आपल्या बघा, जर तुम्ही मराठीमधल्या आरत्या बघितल्या तर 4 ओळींचंच शक्यतो कडवं असतं. तसं इंग्लिश वर्समध्ये सुद्धा पोवाड्याचं कडवं असेल किंवा स्तोत्र असेल, ते सगळं 4 लाईन असतं. सो इमिली डिकिन्सन इज द मोस्ट सफ्टल, व्हॅरिड अँड पर्सिस्टंट इन दिस फॉर्म. इमिली डिकिन्सन नावाची अमेरिकन पोएटेस होऊन गेली. तिने मात्र क्वाट्रेनचा खूप सुंदर वापर केलेला आहे. त्याचं एक एक्झाम्पल आहे बघा. पर्पल इज फॅशनेबल ट्वाइस, दिस सीझन ऑफ द इयर, and when a soul perceives itself to be an emperor. These are the 4-lined stanza. Now what is the heroic quatrain? जसं आपण heroic couplet बघितलं, तसं आपण heroic quatrain बघूया. So it is an iambic pentameter rhyming ABAB. heroic quatrain म्हणजे काय? 4 लाईन्स आहेतच, पण त्या 4 लाईन्स मध्ये आयाम्बिक पेंट्यामीटर 5 फीट. पेंट्या मीन्स 5 फीट म्हणून पेंट्यामीटर, आणि आयाम्बिक म्हटल्यावर एक स्ट्रेस्ड आणि एक अनस्ट्रेस्ड. सो ABAB, दिस इज द राईम स्कीम ऑफ दॅट हिरोइक क्वाट्रेन. आणि इथे पण तुम्ही बघा, इथे तुम्हाला इंटरलिंकिंग दिसेल बघा, इंटरलॉकिंग. ABAB, पहिली आणि तिसरी, दुसरी आणि चौथी. That is what we call heroic quatrain. So Thomas Gray's The Elegy Written in a Country Churchyard. This is a very famous poem, and this poem is written in a heroic quatrain, which was published in 1751. Then what is rhyme royal? So it was introduced by Chaucer, that the same Geoffrey Chaucer, in Troilus and Cressida. So it is, what is rhyme royal? It is a 7-line iambic pentameter stanza. राईम रॉयल म्हटलं की 7 ओळींचं आयाम्बिक पेंटॅमीटर असलेलं कडवं.
आणि त्याची राईम स्कीम आहे AB AB BCC. That is a very strict form. This form was used by Elizabethan poets including Shakespeare. अशा प्रकारच्या 7 ओळींचं कडवं असलेलं आणि ABABBCC अशा प्रकारची यमक योजना असलेली फॉर्म्स एलिझाबेथन कालखंडातल्या कवींनी वापरली. त्याच्यामध्ये शेक्सपियरचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. लवर्स कंप्लेंट अँड द रेप ऑफ ल्युक्रिस हे बेस्ट एक्झाम्पल आहेत. Then we will discuss about Ottawa Rima. What is Ottawa Rima? It is an Italian name. Ottawa Rima हे इटालियन नाव आहे, which means 8 line stanza, not 7, not 4, not 2. आता 8, 2 नाही, 4 नाही, 3 नाही, tercet नाही, 8 line stanza and rhyming आहे AB AB ABCC. पुन्हा तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे परत लिंकिंग आहे AB आणि शेवटच्या 2 ओळी CC राईम्ड आहेत. So it was brought into English by Sir Thomas Watt and Lord Byron used in his satiric poem Don John, which was published in 1824. म्हणजे बघा 1819 ते 1824च्या दरम्यान डॉन जॉन नावाचं सटायरिक पोएम आहे, उपहासात्मक कविता आहे लॉर्ड बायरनची. त्याच्यामध्ये त्यानं ओटवा रेमा 8 ओळींचं कडवं वापरलेलं आहे. आता आपण जातोय स्पेन्सरियन स्टांजाकडे. एडमंड स्पेन्सर नावाचा विल्यम शेक्सपियरच्या कालखंडातला कॉन्टेम्पररी पोएट लक्षात घ्या. सो इट वॉज डिवाइज्ड बाय एडमंड स्पेन्सर फॉर इज द फेरी क्वीन. द फेरी क्वीन नावाची फार जबरदस्त कविता आहे, महाकाव्य आहे. 1590ला प्रकाशित झालं, पुन्हा 1596ला प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये स्पेन्सरनं स्वतःचा एक स्टांजा डेव्हलप केला. इट कंटेन्स 9 लाईन्स. आता 8 नाही, 4 नाही, 2 नाही, 3 नाही, 9 लाईन्स. पण त्याचं काय आहे बघा, फर्स्ट 8 लाईन्स आर इन आयॅम्बिक पेंटॅमीटर. कवितेचा अभ्यास करताना तुम्ही हा शब्द विसरूच नका, आयॅम्बिक पेंटॅमीटर. अँड द लास्ट म्हणजे 9 नंबरची जी लाईन आहे इज इन आयॅम्बिक हेक्झामीटर. हेक्झा मीन्स 6. आयॅम्बिक इज देअर बट देअर आर 6 फीट, म्हणून 6 पदं असणारी ही एक 9 नंबरची लाईन आहे. अँड दिस इज व्हॉट वी कॉल स्पेन्सरियन स्टांजा. रायमिंग बघा त्याचे AB AB BC BC AB AB BC BC. 9 लाईन आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. These are the only 8 lines. Enchanted by this style, some of the following poets used this stanza form in their respective poems. म्हणजे बघा, स्पेन्सरच्या स्टांजाला प्रभावित होऊन खालील काही कवींनी त्यांच्या संबंधित कवितांच्या मध्ये ही स्टाईल वापरलेली आहे. आय एम जस्ट गोइंग टू रीड इट. जेम्स थॉम्सन्स द कॅसल ऑफ इंडोलन्स published in 1748. John Keats The Yew of St. Anne's, which was published in 1820. P.B. Shelley's Adonis, who was also published in 1821, and the narrative section of A.L. Tennyson's The Lotus Eater, which was published in 1832. So these poems also used Spenserian stanza form in their poems. Now, पेट्रार्चन सॉनेट. पेट्रार्च नावाचा इटालियन पोएट होता. सॉनेट म्हटलं की पेट्रार्च शब्द तुम्हाला अजिबात विसरायचा नाहीये. पेट्रार्च वॉज अन इटालियन पोएट. द सॉनेट फॉल्स इनटू 2 मेन पार्ट्स. 14 ओळींची कविता 2
मुख्य भागांच्या मध्ये विभागली गेलेली आहे. An octave means 8 lines rhyming A B B A A B B A and a sestet 6 lines rhyming C D E C D E. मित्रांनो, माझ्या लक्षात येते की तुमचं हे लक्षात राहणार नाही. हे ते पाठ करावं लागेल तुम्हाला. A B B A B B A. This is the rhyme of Petrarchan sonnet for the first stanza of 8 lines. Octave म्हणजे 8 lines आणि sestet म्हणजे 6 line rhyming. So Sir Thomas Watt first imitated this stanza form in England with standard subject of the hopes and pains of an adoring male lover. सर्वप्रथम पेट्रार्चन सॉनेटचा वापर सर थॉमस वॅट यांनी इंग्लंडमध्ये केला आणि स्टँडर्ड सब्जेक्ट ऑफ द होप्स अँड पेन्स ऑफ अन अडोरिंग मेल लवर, पुरुष प्रियकराच्या यातना आणि अपेक्षा या संदर्भातला जो विषय कवितेचा असायचा त्या संदर्भात त्यांनी पेट्रार्चन सॉनेटचा वापर केलेला आहे. अजून कोणी मिल्टॉन, वर्ड्सवर्थ, Christina Rossetti, D.G. Rossetti, these people also used Petrarchan stanza. And now the last, Shakespearean stanza. Shakespearean stanza काय? The Earl of Surrey and others developed a stanza form called the English sonnet or Shakespearean sonnet. द अर्ल ऑफ सर्रे आणि इतरांनी एक प्रकारचा कडवं डेव्हलप केलं, त्याला त्यांनी इंग्लिश सॉनेट म्हटलंय किंवा त्याला काय म्हटलंय, शेक्सपिरियन सॉनेट. तुम्हाला माहिती आहे 154 सॉनेट्स आर रिटन बाय शेक्सपिरियन. 154 सुनीत काव्य शेक्सपियरनं लिहिलेली आहे आणि त्याचा तो स्टांजा ठरलेला आहे. इट फॉल्स इन टू 3 क्वाट्रेन्स अँड अ कन्क्लुडिंग कपलेट. दिस इज what the Shakespearean stanza sonnet म्हणजे 4 ओळींचे कडवे 3 चौक 12 आणि कन्क्लुडिंग कपलेट शेवटच्या 2 ओळी म्हणजे 12 आणि 2 14 आणि राईम स्कीम आहे ए बी ए बी सी डी सी डी ई एफ ई एफ जी जी. म्हणजे इट्स व्हेरी इझी टू रिमेंबर. 2 मूळ अक्षर जे आहेत ना त्यांच्या जोड्या लावायचे. ए बी ए बी, नंतर सी डी सी डी, नंतर ई एफ ई एफ आणि शेवटी जी जी. थँक्यू व्हेरी मच. आणि आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत द टाइप्स ऑफ पोएट्री. सी यू अगेन. थँक्यू.